ज्याने पहिलं ऑपरेशन केलं 16 मेच्या रात्री, ह्या कवटीचा जवळपास एक साईडचा म्हणजे 40% भाग ओपन करून बाहेर ठेवला होता आणि हा पीस बाहेर काढून तो मांडीत नाहीतर पोटात ठेवतात. पण मी 15 दिवस जवळपास व्हेंटिलेटरवर होतो. त्याच्यामुळे माझा आत्ता वेट आहे 60. पण ते व्हेंटिलेटरवरती आल्यानंतर 21 दिवसाच्या पिरियडमध्ये वजन 22 किलो कमी झालं. जसं मंदिरामध्ये आपल्याला कंपल्शन असतं का दक्षिणा एवढीच टाकायची म्हणून? नाही. आपल्या ऐपतीप्रमाणे आपण जी टाकतो ती घेतो ना देव. तसं श्री क्लासेसमध्ये, आमच्या क्लासेसमध्ये विद्यार्थी जे पैसे द्यायचे ते आम्ही घ्यायचो नाही, आम्ही शिकवायचो. पण विना फाउंडेशन म्हणून मी नाव ठेवलं होतं, एज्युकेशनल ट्रस्ट. आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी झाली की दर 3 महिन्यांनी मी जवारवाडामध्ये, तिकडे आदिवासी शाळा आहेत ना, तिकडे मुलांना असे कपडे, जे आपण भांडीवाल्यांना मी सांगायचो पालकांना, भांडीवाल्यांना कपडे देऊ नका, जे न फाटलेले चांगले कपडे आहेत. नमस्कार. क्रिएटिव्ह लाईन्स प्रोडक्शन्स निर्मित मराठी उद्योजकांचा पॉडकास्ट स्वराज्य उद्योजकांचं यामध्ये आपलं आज स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत प्रशांत चव्हाण, जे सक्सेस मल्टिप्लायर्स करिअर शेपर्स कोचिंग अँड ट्रेनिंग कन्सल्टन्सीचे सर्वेसर्वा आहे. तर त्यांच्याकडून आज त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल, त्यांच्या त्यांच्या काळामध्ये आयुष्यामध्ये एक मेडिकल कंडिशनसुद्धा आली होती, त्याच्याबद्दलही जाणून घेऊया. आणि त्यांची एक NGO सुद्धा आहे, तेही त्याच्याबद्दलही आज आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. तर बघूया की आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे ऐकायला. प्रशांत सर, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. तुमचा जो हा व्यवसाय आहे, सक्सेस मल्टिप्लायर्स करिअर शेपर्स कोचिंग अँड ट्रेनिंग कन्सल्टन्सी, याबद्दल थोडंसं सांगा. गेले 25 वर्ष, म्हणजे 1998ला मी माझं बॅचलर ऑफ कॉमर्स कम्प्लीट केलं मुंबई विद्यापीठातून. 2000 मध्ये मास्टर ऑफ कॉमर्स कम्प्लीट केलं. 2002 मध्ये GDCA कम्प्लीट केलं. क्वालिफिकेशन्स कम्प्लीट केल्यानंतर त्यावेळेपासूनच मी 1998 पासून चारकोप म्हणून एरिया आहे कांदिवलीमध्ये मुंबईमध्ये, तर तिथे मी कोचिंग इन्स्टिट्यूट स्टार्ट केलं. कोचिंग इन्स्टिट्यूट स्टार्ट करण्याचं इंटेन्शन एकच होतं की MPSC UPSC मध्ये करिअर करायचं होतं. आणि त्यावेळेला मला एक माहिती होतं की 5वी पासून 15वी पर्यंत सगळा अभ्यासक्रम आपल्याला MPSC UPSC मध्ये कव्हर करायचा असतो. आणि म्हणून ठरवलं होतं की कोचिंग इन्स्टिट्यूट स्टार्ट करत करत आपण असंख्य विद्यार्थी घडवू शकतो आणि आपण आपलं करिअर पण कोचिंगमध्ये बनवू शकतो. त्याचबरोबर 2003 मध्ये लँडमार्क एज्युकेशन वर्ल्ड वाईड, जी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, अमेरिकन ओरिजिन आहे, 123 कंट्रीमध्ये क्वालिफिकेशन चालतं. आणि आज जगातल्या टॉप मोस्ट ज्या फॉर्च्यून कंपनीज आहेत, टॉप 100 फॉर्च्यून 100 कंपनीज आहेत, या कंपनीचे जेवढे CEO आहेत ते ऑलमोस्ट सगळेजण लँडमार्क मधून आलेले आहेत. कारण लँडमार्क ही एक अशी संस्था आहे की तिथे ह्युमन रिसोर्स ट्रेनिंग दिले जातं एकदम प्रोफेशनल पद्धतीने. आणि मी खूप ब्लेस आहे की 2003 ते 2005 लँडमार्क फोरम, लँडमार्क ॲडव्हान्स कोर्स, 3 महिन्याचा जो कोर्स आहे, सेल्फ एक्सप्रेशन लिडरशिप प्रोग्राम, म्हणजे इथे तुम्ही स्वतः बरोबर आपल्या देशासाठी, जगासाठी, या कम्युनिटीसाठी काय देऊ शकता, ते एक नवीन म्हणतात ना, एक विजन माझं तिकडून ओपन झालं. आणि तिथूनच मी अक्षरशः ओपन होत गेलो. म्हणतात ना, एखाद्या पक्षाला पंख मोठे मोठे होत जातं, त्याचं विजन मोठं होत जातं. आणि तसा प्रवास 25 वर्षाचा कधी झाला हा कळलंच नाही. तुमच्या या कोचिंगच्या याच्यामध्ये तुम्ही काहीतरी स्पिरिच्युअल सोल वगैरे असं काही आणखीन काहीतरी करता, त्याबद्दल पण सांगितलं तर बरं होईल. बघा की आता की आज आपण 21व्या शतकामध्ये जगतोय आणि आज आपण बघतोय की स्किल डेव्हलपमेंटसाठी असंख्य कोर्सेस आलेले मार्केटमध्ये आलेलेच आहेत. पण आज बघता बघता आपल्या भारत देशाची जर नाळ म्हणायला गेलं ना, नाळ, तर ते अध्यात्म. आणि अध्यात्माला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो स्पिरिच्युअल. आणि सोल्स म्हणजे आत्मे. आज आपण सगळ्यांच्या आपल्या आतमध्ये एक आत्मा आहे, बरोबर आहे. मग तो आत्मा कोणत्याही प्रकारचा असू शकतो, नेगेटिव्ह असू शकतो, पॉझिटिव्ह असू शकतो, काही असू शकतो. पण त्याच आत्म्याला जर स्पिरिच्युअल जर जोड मिळाली तर आपल्या लाईफमध्ये, कारण आज मी असंख्य पुस्तकांचं वाचन केलेलं आहे
जी जागतिक दर्जाची जी टॉप फॉर्च्यून बेस्ट सेलिंग जी 100 पुस्तकं आहेत, अशी सगळी पुस्तकं मी गेल्या 15 वर्षापूर्वीच मी वाचून काढलेली आहेत. आणि त्यावेळेला मला एका पुस्तकामध्ये वाचनामध्ये आलं, की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही किती अब्जोपती, खरबोपती जरी झालात, किती यशस्वी झालात आणि जर त्याला जर अध्यात्माचा जर टच नसेल, तर तुमचं ते यश शून्य आहे. आणि आज बघायचं झालं तर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज इथून केवढा मोठा आपल्याला इतिहास मिळालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की या येणाऱ्या तरुण पिढीला आपण चांगलं करिअर मार्गदर्शन करता करता त्यांचे स्पिरिच्युअल टच मधून जर त्यांना जर आपण या गोष्टी देत गेलो, तर खरंच ते आयुष्यामध्ये त्यांच्या रिटर्न कधी जाऊ शकणार नाही. आणि म्हणून मी एक सिग्नेचर कोर्स तयार केलेला आहे, स्पिरिच्युअल सोल्स नावाचा, की जेणेकरून तो कोर्स 10वी-12वी नंतरची पोस्ट ग्रॅज्युएशन करणारी विद्यार्थी आहेत त्यांना अत्यंत अगदी मनोरंजक असा कोर्स आहे तो, की त्यांना तो शिकायला पण मजा येते आणि त्यामध्ये त्यांची पर्सनॅलिटी घडते. अच्छा. असा तो स्पिरिच्युअल सोर्स. ओके. आता कोचिंग क्लासेस तर खूप आहेत. तुमच्या कोचिंग क्लासेसमध्ये काय वैशिष्ट्य आहे? या गेल्या 25 वर्षात तुम्ही डेव्हलप केलेलं? या बघा, वैशिष्ट्य हेच आहे की 1998ला ज्या वेळेला मी ग्रॅज्युएट झालो आणि ज्या वेळेला मी निर्णय घेतला की क्लासेस स्टार्ट करायचे, त्याच वेळेला मी सुरुवातीला एका वन रूम किचनच्या जागेमध्ये मी 4 मुलं, म्हणजे त्यावेळेला तर अशी परिस्थिती बिकट होती की बेंचला वगैरे काय पैसे नव्हते, चटई टाकून एक काळा ब्लॅकबोर्ड आणून भिंतीवरती लावला आणि स्टार्ट केलं होतं. माझं कुलदैवत आहे कोल्हापूरची अंबाबाई, ओके. महालक्ष्मी. आणि महालक्ष्मीला स्पिरिच्युअल मध्ये नाव आहे श्री. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की श्री म्हणजे गणपती. आता गणपती काय आणि महालक्ष्मी काय आहे, ते देवच आहे. योगायोगाने मी या क्षेत्रात आलेलो की जिथे आपण आता मुलांना घडवायचंय, आणि म्हणून मी सुरुवातच केली होती श्री क्लासेस नावाने. ओके. श्री क्लासेस 1998ला. आणि मग तिथून जेव्हा सुरुवात केली, तर तुम्ही आता बोलल्याप्रमाणे बरोबर आहे की बाहेर एवढी कॉम्पिटिशन आहे मुंबई सारख्या ठिकाणी. जो तो आज उठतो, थोडंफार क्वालिफिकेशन झालं, काम नाही मिळालं की क्लासेस स्टार्ट करतो. बरोबर आहे, तर कॉम्पिटिशन तर होतीच. पण नेहमी असं वाटायचं की आज मुंबईमध्ये कमर्शियलायझेशन भरपूर मोठ्या प्रमाणावर चालतं. पण असं म्हणतो ना आपण की हाडाचे शिक्षक, अगदी अंतःकरणापासून शिकवणारे आज तुम्हाला बोटावरती मोजण्या एवढे सापडणार. बरोबर आहे. आणि म्हणून मला या क्षेत्रामध्ये येण्या अगोदर मी असंच ठरवलं होतं की टीचर्स डे असो, गुरुपौर्णिमा असो, आपण आपल्या गुरूंचा सन्मान करतो, अगदी इथून करतो. पण मी असं ठरवलं होतं की या क्षेत्रात जर मी आलोय तर असं काहीतरी करून जायचं की माझ्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी जो माझ्याकडे येणार, 1 वर्षासाठी हो, 5 वर्षासाठी हो, कितीही काळासाठी हो, 3 महिन्यासाठी हो, पण मरेपर्यंत त्याच्या अंतःकरणामध्ये छोट्याशा कोपऱ्यामध्ये प्रशांत सरांसाठी जागा असणार, असा एक शिक्षक बनून जायचं. आणि हेच एक युनिक पॉइंट आहे श्री, म्हणजे माझ्या क्लासेसचा, की जो आज प्रत्येक शिक्षक जो आहे तो हा विचार करत नाही. आज पहिला विचार असतो मला कमवायचे किती आहे. आणि आज मला चांगलं आठवते त्यावेळेला चाटे कोचिंग क्लासेस खूप मोठं नाव. हो, बरोबर. आणि त्याच वेळेला माझे जवळचे नातेवाईक होते, मिलिंद चव्हाण म्हणून, ते डेप्युटी कलेक्टर म्हणून मुंबईचे रिटायर झाले. तेव्हा त्यांनी, ते मूळचे बारामतीचे, आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं, प्रशांत तू लहानपणापासून मुंबईत शिकलास, अरे आम्ही गावाला शेतात काम करणारी पोरं जर मंत्रालयामध्ये येऊन जर नोकरी करू शकतो, तर तुमच्यासारखी मुलं का नाही होणार एमपीएससी UPSC मध्ये. आणि तिथे त्यांनी मला विजन दिलं की प्रशांत 5वी ते 15वी जर क्लासेस जर स्टार्ट करशील तर क्लासेसमध्ये करत 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 तुझा अभ्यास पण होईल, पोस्ट निघाली, कलेक्टर वगैरे झालास तरी तुझं करिअर घडणारच आहे. पण स्वभाव बोलका असल्यामुळे, आणि माझी शिकवण्याची अशी पद्धत आहे, एखादा जर 40% खालचा विद्यार्थी असेल, ज्याला आपण म्हणतो ना डब्बू, एकदम ज्याला अभ्यासाचा इंटरेस्ट नाही, तर मी त्याच्यासारखं म्हणून त्याला शिकवतो. आणि जो एक दुसरा विद्यार्थी असतो मेरिट 90+ वाला, 80+ वाला, तर मी त्या विद्यार्थ्याला त्याच्यासारखं म्हणून शिकवतो. ओके. त्याच्यामुळे की हा जो चेंज आहे ना, चेंज तो प्रत्येक शिक्षकाला आणता येत नाही. आणि म्हणून मला बरेच विद्यार्थी शिकवताना, अकाउंट शिकवताना म्हणायचे सुद्धा 11वी-12वीचे, की मला चेहऱ्यावरती कळायचं की या मुलाला ही एंट्री समजलेली नाही. आणि मी तेव्हा नाव घेऊन त्याला बोलायचं की तुला एंट्री समजली नाही ना, तेव्हा मला विद्यार्थी म्हणायचे, सर माझ्या मनात जे चाललंय तुम्हाला कसं कळतं. तेव्हा शिकवणं ही एक आर्ट आहे. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या आर्टमध्ये मास्टरी डेव्हलप करत नाही ना, तोपर्यंत तुम्ही नावारूपाला येऊ शकत नाही.
आणि म्हणून मी ठरवलं होतं की या क्षेत्रामध्ये फक्त नावच नाही करायचं, तर असंख्य विद्यार्थ्यांना घडवायचं. हम्म. कारण आज जगामध्ये सगळेच बनायला येतात, हम्म. घडवायला खूप कमी येतात. वा, छान. ओके. आणि म्हणून मी ठरवलं होतं हम्म. की आपण घडवणाऱ्यांमध्ये आपलं नाव घेतलं पाहिजे. हम्म. बनणार तर सगळेच आहेत. हम्म. आणि बस त्या दृष्टिकोनातून काम करता 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 आयुष्यातला 25 वर्षाचा प्रवास कधी झाला, 2000 पासून आता 2025 पर्यंत कळलंच नाही. आज काय किती विद्यार्थी तुमच्या हाताखालून गेले असतील? आतापर्यंत 50,000पेक्षा जास्त विद्यार्थी गेले. वा. पण त्यातली 10,000 असे विद्यार्थी जे जवळून गेले, की ते असे 10,000च्या आसपास असे काही विद्यार्थी होते जे मुंबईमध्ये धुनी भांडी करणाऱ्या ज्या महिला वर्ग असतो ना, घरोघरी कामवाली बाई अशी कामं करतात, घरोघरी धुनी भांड्याचं काम करतात, स्वयंपाकाचं काम करतात. बोरिवली स्टेशनला मोठी भाजी मार्केट आहे. मग तिकडे चौबे, दुबे, गुप्ता, प्रजापती अशी नॉर्थ इंडियनची जी मुलं असतात ना आपली, यूपीवरून आलेली भाजीवाली, मग ते नेहमी म्हणतात, सरजी किधर आहे, तर पैसा किधर आहे, 10,000, 15,000, 20,000, 25,000, 10वी 12वी 15वीची फी भरायला. तेव्हा माझ्या या सगळ्या विद्यार्थ्यांना, रिक्षावाल्यांची मुलं, चारकोपमध्ये सह्याद्रीनगर नावाचा एक एरिया आहे, म्हणजे सगळे माथाडी कामगार आहेत. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर भागातले हातगाडी कामगार आहेत, ज्यांची परिस्थिती 2000 साली 98 साली खूप बिकट होती. मिल बंद पडत चाललेल्या होत्या त्यावेळेला. तर अशा सगळ्यांचे विद्यार्थी मी माझ्या फीज मध्ये नाही शिकवले. अच्छा. जसं मंदिरामध्ये आपल्याला कंपल्शन असतं का दक्षिणा एवढीच टाकायची म्हणून? नाही. आपल्या ऐपतीप्रमाणे आपण जी टाकतो ती घेतो ना देव. तसं श्री क्लासेसमध्ये, आमच्या क्लासेसमध्ये विद्यार्थी जे पैसे द्यायचे ते आम्ही घ्यायचो आणि आम्ही शिकवायचो. अच्छा. आणि हेच पुण्य मला 15 वर्षानंतर अनुभवायला मिळालं. आणि तेच पुण्याचा एक भाग आहे जो आज मी तुमच्या बरोबर आज इंटरव्ह्यूला हजर आहे. पण म्हणजे असं म्हणूया की तुम्ही प्रॉफिटचा कधी विचार नाही केला. प्रत्यक्ष व्यवसायातून जो शिक्षणाचा जो व्यवसाय झालाय असं आपण म्हणतो, तसं तुम्ही कधी याच्याकडे बघितलंच नाही. एक प्रकारे समाजसेवाच म्हणून बघताय. पण मग पुढचा प्रश्न असा येतो की मग तुम्हाला कॉम्पिटिटरचा कधी त्रास नाही झाला का? व्यवसाय म्हटला ना, व्यवसायामध्ये कॉम्पिटिशन ही आली आणि प्रत्येकाची आहे ना काम करण्याची पद्धत वेगळी वेगळी असते. त्याच्यामुळे कसं असतं की काही कॉम्प्युटर कसे असतात, साम दाम दंड भेद, प्रेमाने ऐकलं तर ठीक, कुठल्याही मार्गाने त्याला खाली खेचा. बरोबर आहे. त्याच्यामुळे क्लासेसमध्ये चालवता चालवता असे पण कधी कधी कॉम्प्युटर आले जे कॉम्पिटिशन्स मध्ये असे आले की मुलावरती बहीण फ्री, म्हणजे भावावरती बहिणीचा क्लास फ्री. अच्छा. कारण कसं आहे की आता आम्हाला ब्रेक करू शकत नाही. कारण माझं तर इंटेन्शन तुम्हाला सांगितलं काम करण्याची पद्धत, मला तर हा कन्सर्नच नव्हता. मग आता अशा वेळेला यांच्याशी कॉम्पिटिशन करायचं तर ब्रेक कसं करायचं? मग शेवटी माणूस 2 पावलं कुठे येतो, ज्या वेळेला पैसा येतो. मग त्यावेळेला एखादा रिक्षावाल्याला 2-3 मुलं, त्याचा एक मोठा मुलगा माझ्याकडे येतोय, मग तोच कॉम्प्युटर क्लासवाला त्यांच्या घरी जाऊन काउन्सिलिंग करणार आणि सांगणार, कशाला तिकडे पाठवता, तुमची दोन्ही पोरं आहेत ना, ते आमच्याकडे पाठवा ना, तुमच्या मेन मुलाला पण पाठवा, त्याच्यावरती 2 पोरं आम्ही अशीच शिकवतो. अरे बापरे. मग त्यावेळेला खूप वाईट वाटायचं. तुम्हाला कॉम्पिटिशन करायचे. किती सालची गोष्ट? 2003ची गोष्ट आहे. अच्छा. 2003 मध्ये की अशा लेवलची कॉम्पिटिशन चालू होती. एक तर तुम्ही क्वालिटीमध्ये बीट करू शकत नसाल तर मग अशा थराला उतरायचं. आता मला सांगा, एका मुलावरती जर त्यांचे भावंड फ्री असतील, बरोबर आहे, आणि ते पण कमर्शियल क्लास, म्हणजे कसं आहे की मी क्लासेसमध्ये 20-25 मुलांच्या वरती किती बॅचेस घेतली. अच्छा. पण त्या क्लासमध्ये 60-60 मुलं एका बॅच मध्ये, म्हणजे जशी वर्गात असतात शाळेत तशी. पण बिचारे पालक त्यांचा नाईलाज होता, मुलं तर शिकवायची आहेत, मुंबईत माणूस येतो पैसे कमवायला, मुलं तर शिकवली पाहिजेत, म्हणून ते नाईलाजाने ती मुलं तिकडे जायची. पण माझं पहिल्यापासून एकच अजेंडा होतं, आपल्याला गर्दी नको आहे, दर्दी हवे. ज्यांना कुठून तरी आतमध्ये एक तो दर्द आहे ना, की मला आयुष्यात काहीतरी करायचंय, मला काहीतरी बनायचंय, मला 100 नको आहे, 4 मिळाली बस झाली. कारण कसं आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या देहापुढे समर्पण करता ना, तुम्हाला माहिती आहे तुमचं विजन क्लिअर आहे, तेव्हा तुमच्यासाठी आहे ना बाकीच्या सगळ्या गोष्टी औपचारिकता असते. मग तो पैसा असो काही असो, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो देह वेडे.
बरोबर आहे. आता आपल्याला ठरवलेलं आहे की आपल्याला एवढी लोक घडवायची आहेत, आपल्याला आपला अजेंडा क्लिअर आहे. त्यामुळे त्या कॉम्प्युटरकडे आपण काही लक्ष नाही दिलं, आपण आपलं काम करत राहिलो. पण आपली जी संख्या होती ना 15-20 मुलांची, ती कधी कमी नाही झाली. अच्छा. ती मेंटेनच राहिली. बरोबर आहे ना. आपलं ते इंटेन्शन एकदम क्लिअर होतं की आज जेवढ्या लोकांना मदत करता येईल, ज्या पालकांना मदत करता येईल, त्या पालकांना आपण मदत करायची. आणि प्रत्येक वेळेला त्यांना जे जे आयुष्यामध्ये हवं आहे ते त्यांच्या मुलाच्या माध्यमातून, कारण शिक्षण तर सगळे देतात, पण माझा एक प्लस पॉईंट हा होता की शिक्षणाबरोबर संस्कार देणारा क्लास म्हणून आम्हाला आमची ओळख झाली होती. ओके. कारण आम्ही मुलांना सांगायचो, घरात तुमच्या घरात बाजूवाल्या काकी जरी आल्या ना, तुमच्यापेक्षा त्या वयाने मोठ्या आहेत ना, त्यांच्या पाया पडायचं. जे आजकाल 21व्या शतकात आई वडिलांच्या पाया पडायला आहे ना, मुलांना लाज वाटते. बरोबर. आणि पडतात पण कधी परीक्षेला जाताना, ते पण असं मुंबई स्टाईलमध्ये. काय पण आम्ही मुलांना सांगायचो, तुमची ही 2 बोटं आहेत ना, आई वडिलांच्या पायाच्या अंगठ्याला टेकली पाहिजे, असं पाया पडायचं. तेव्हा काही पॅरेंट्स मला म्हणायचे प्रशांत सर, पाया तर माणूस कसाही पडतो, तर रिस्पेक्ट आहे ना, मग तुम्ही हा हट्ट कशाला धरता, ही 2 बोटं अशी दोन्ही पायाच्या अंगठ्याला टेकूनच पाया पडलं पाहिजे खाली वाकून. तेव्हा मग मी त्या पालकाला एक एक्झाम्पल दिलं. मी म्हटलं, तुमच्याकडे फोन आहे का हो, स्मार्टफोन? म्हणतो आहे ना. मग रिचार्ज करायचं असेल तसं लांबणं होतो का हो, असंच चार्जरच्या पुढे धरून? नाही होत. मग काय करावं लागतं, एक पिन फोनमध्ये घालावं लागते आणि दुसरा अडॅप्टर सॉकेटमध्ये घालावा लागतो. आणि तेवढं पण करून चालत नाही, बटन दाबावं लागतं, तर मोबाईल चार्ज होतो. कोणतेच जगातले आई वडील कधी असं विचार नाही करणार की माझ्या मुलाचं वाटोळ हो. विचार करू शकतात? नाही. पण कुठलेच जगातले आई वडील हे नाही बोलणार माझ्या पाया पड. काय देव आपल्याला म्हणत नाही माझ्या पाया पड, ही आपली श्रद्धा असते. आणि हेच काम असतं गुरुचं, जे आपल्या मुलांना चांगले संस्कार लावायचे. आणि त्याच्यामुळे जी मुलं मोबाईलवरून भांडायची आई वडिलांशी, मोबाईल पाहिजे, तेच पालक मला म्हणायचे, सर असं काय गंमत करता हो की ज्या मुलांना अभ्यासाला बस 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 म्हणून उठवायला लागायचं, ती मुलं आता 5 वाजता उठतात, स्वतः अलार्म लावून, आणि रात्री झोपायच्या आधी आई वडिलांच्या म्हणजे आमच्या पाया पडतात, आणि सकाळी उठल्या आंघोळ झाल्यावरती पाया पडतात. तर हा एवढा ड्रास्टिकली चेंज तुम्ही कसा आणला? पालक पण आश्चर्यचकित व्हायचे. तेव्हा मी त्यांना एकच सांगायचो मुलांना की एक वेळ देवळात जाऊन विठ्ठल रुक्माई शोधायची गरज नाही, ती घरातच आहे. आणि त्या विठ्ठल रुक्माईला हार तुरे फुलं नैवेद्य लागत नाही. तुम्ही जे स्व खुशीने द्याल ना, आणि तिथे जर असं पाया पडाल ना, दोन्ही अंगठ्यांना ही 2 बोटं चिटकवून, तेव्हा तुमच्या आई वडिलांच्या अंतःकरणातून स्पंदनं बाहेर येतात की जे आमच्या आयुष्यात आम्ही जे भोगलंय ना नवरा बायकोनी, ते आमच्या मुलाच्या वाट्याला येऊन देऊ नकोस. हा त्यांचा जो आशीर्वाद येतो ना आपल्या मुलांसाठी. आणि म्हणून मी माझ्या मुलांना छातीडोकपणे सांगायचो, आयुष्यातून किंवा दिवसातून 2 वेळा फक्त आई वडिलांच्या पाया पडाल ना, मी सांगितल्या पद्धतीने, फक्त 1000 दिवस करा नित्य नियमाने. तुमच्या आयुष्यातला एकही दिवस असा येणार नाहीये की तुम्ही कुठेतरी खचलेला आहात, तेव्हा तुमच्या आई वडिलांचे शुभाशीर्वाद तुमच्या पाठीशी असतात. आणि हा जो टच आहे ना, तो आज मला माहिती होतं की बाहेर कोणत्याही क्लासमध्ये शिकवला नाही जाणार. आणि म्हणून मी युपीच्या मुलांचं खूप म्हणतो ना, मला कौतुक आहे. मी जी चौबे दुबे त्याशी जी मुलं यायची माझ्या क्लासमध्ये, नेहमी क्लासमध्ये आलेले सकाळी सकाळी पाय लागू सर, हे त्यांचे संस्कार आहे. पूर्ण खाली वाकून, अगदी अगदी असं स्टाईल मध्ये, पण कसंही केलं तरी पाय लागू सर. बाकीची मुलं बघतायत, पण ह्या मुलांना ते बोलायला आणि पाया पडायला कमतरता वाटत नसायची. त्याला संस्कार म्हणतात, आणि संस्कार मार्केटमध्ये विकत नाही मिळत. बरोबर. ते घ्यावे लागतात, बाळकडूसारखे पाजावे लागतात. आणि म्हणून इथून पुढची 21व्या शतकात ही पिढी जर घडवायची असेल ना, तर मी पालकांना आजही सांगतो, एक वेळ MBAची 2 बुक कमी शिकवली तरी चालतील, पण पहिले मुलांना संस्कार पाहिजे. कारण संस्कार असतील ना, तुमचं फॅमिली करिअर ना रिव्हर्स मध्ये नाही. पण काय होतं, जेवढं शिक्षण जास्त होतं तेवढा इगो पण आपला वाढतो. बरोबर. इन्कम पण वाढतं. आणि मग कुठेतरी आपल्याला विसर पडतो की आपल्या आयुष्यात आलेले हे धन, मोठे मोठे सॅलरीज, ही आपल्या वरच्याची आई वडिलांची पुण्याई आहे, आपल्या पूर्वजांची पुण्याई आहे. पण तिथे आपला इगो काय वाढतो,
मी एवढा क्वालिफाईड झालो, मला एवढा पैसा आला आणि मी कमवला, मी फ्लॅट घेतला, मी कार घेतली. मग त्या वेड्या बाळाला सांगावं, असं कोणतरी कान पकडून सांगावं लागतं, ही तुझ्या आई वडिलांची पूर्वजांची पुण्यही आहे, तू निमित्त आहेस, तू मेहनत करून इथपर्यंत आलायस. हा जो इगो आहे ना, हा जो अहंकार आहे ना, तो असा कुठेतरी असा झाडून काढला ना, तेव्हा ते आई वडिलांची नम्रपणे ना, किती जरी मोठे झाले ना तरी गुणी बाळासारखेच राहणार. आणि हेच नेहमी मी कोणतेही जे कोर्सेस वगैरे घेतो ना, आज अक्षरशः जेव्हा मी हे आता तुम्हाला जे सांगितलं ना, आई वडिलांच्या पाया पडणं, अक्षरशः माझ्या कोर्समध्ये MBA झालेले किंवा जॉब करणारे जे मी वर्कशॉप घेतो कंपन्यांमध्ये प्रोडक्टिव्हिटी इम्प्रुव्हमेंटचे स्टाफचे, तेव्हा काही लोक ढसाढस रडतात आणि काय म्हणतात माहिती आहे, सर पहिले क्यों नहीं मिले, आज पिताजी नहीं है, माँ नहीं है. म्हणजे विठ्ठल रुक्माई साक्षात घरात होते, पण आम्ही पाया पडत नव्हतो आणि बाहेर शोधत होतो. पण हे सांगणारा आम्हाला भेटला पण उशीर झाला. मी म्हटलं रिअलाइज झालं ना तरी खूप झालं. तुम्ही नाही करू शकला, तुमच्या मुलांना शिकवा. तुम्ही किती प्रकारचे कोर्सेस असे डेव्हलप केलेले आहे? असे आमच्याकडे कमीत कमी 10 प्रकारचे कोर्सेस आहेत, वेगळ्या वेगळ्या. आणि वर्कशॉप वगैरे जेव्हा घेता तेव्हा कुठे कुठे घेतलेले आहेत आतापर्यंत? आता कसं असतं की बऱ्याचशा जे शाळा कॉलेजेसमध्ये तर आम्हाला प्रिन्सिपल जागा अवेलेबल करून देतात मुलांसाठी. आणि जर जॉब होल्डरच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आता समजा तुमची कंपनी आहे, पण तुमच्या कंपनीमध्ये 50 लोकांचा स्टाफ आहे, तर मग अशा वेळेला ओनरची मेंटॅलिटी आणि एम्प्लॉईची मेंटॅलिटी मध्ये खूप फरक असतो. बरोबर, बरोबर आहे. ओनरच्या मेंटॅलिटीमध्ये नेहमी ग्रोथ असतो, पण 90% एम्प्लॉईच्या ग्रोथ माइंडमध्ये ग्रोथ नसतो, सॅलरी असते. बरोबर. कारण तो स्विच करत असतो. आज इथे 20,000, 22 कोण देणार, 25 कोण देणार, 30 कोण देणार, तो फक्त काय करत असतो, स्विच करत असतो. तेव्हा माझं एक इंटेन्शन असतं की तुमच्या स्टाफची आणि तुमची मेंटॅलिटी जोपर्यंत एक लेवल आणून थांबत नाही ना, तोपर्यंत तुम्ही दोघे मिळून ग्रो नाही करू शकत. आणि ते काम करायचं आम्ही काम करतो. कारण काय आहे की जोपर्यंत स्टाफ पण असं शोधत नाही माझी कंपनी आहे माझी, त्या विश्वासाने जोपर्यंत तो कामावर रोज येत नाही, काम करत नाही ना, तोपर्यंत त्याची प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह नाही होऊ शकत. नाहीतर काय लाईट बिल किती पण येऊ दे ना, मला काय. बरोबर. जसं आपण हॉटेलमध्ये बसतो, टेबलवर बसल्यावरती पंखा चालू होतो, दॅट इज मॅनेजमेंट. पण जोपर्यंत तो बसलाय तोपर्यंतच ना. पण उद्या जर तू उठून जर गेला मेन बसलेला माणूस मॅनेजमेंट करणारा, पण तो वेटर तो इतर टेबलवरती सर्व करताना पण त्याला दिसतोय की यार तिकडे पंखा बंद चालू आहे, तर त्याने स्वतःहून जाऊन तो वेटर तो पंखा बंद करतो ना, तेव्हा ती सोच एकत्र आलेली असते. ओके, बरोबर. बरोबर आहे का. माझ्या कंपनीचं नुकसान होत आहे, माझ्या कंपनीचं नुकसान होत आहे, म्हणजे उद्या माझं नुकसान आहे. आणि हे सांगणार मालक कधीच आपल्या एम्प्लॉईला सांगू नाही शकत. त्यावेळेला आमची गरज पडते. म्हणून ज्यावेळेला आम्ही कंपनीच्या ओनर्स बरोबर बसतो तेव्हा त्यांना त्यांच्या स्टाफ कडून काय अपेक्षित आहे ते आधी आम्ही त्याचा स्टडी करतो. म्हणून एक मराठीमध्ये म्हणे ना की कान सोनाराने टोचायचं असतं. बरोबर. जसं आई वडील मुलांना म्हणतात अभ्यास करताना वाईट वाटतं, बरोबर आहे ना. तसंच एखादा बॉस कोणाला फायर करतो तर तो वेगळ्या थराचा विचार करतो. पण त्याच वेळेला आमच्यासारखा माणूस येतो, मग त्यावेळेला आम्ही त्यांना काय सांगतो की तुमच्या स्टाफला घेऊन चला आपण लोणावळ्याला महाबळेश्वरला जाऊ, किंवा बजेट कमी असेल तर सफारी वगैरे आपल्या आजूबाजूला आहे ना रिसॉर्ट्स वगैरे कर्जत कसारामध्ये, आपण तिथे जाऊ. त्यामुळे त्यांचं एक वन डे पिकनिक होतं तुमच्या स्टाफचं. पण त्या एक दिवसाच्या पिकनिक मध्ये आम्ही तो गॅप कव्हर करतो. ओके. काय तो गॅप कव्हर करतो, त्याच्यामुळे कंपनीची प्रोडक्टिव्हिटी वाढते. आणि कंपनीची प्रोडक्टिव्हिटी वाढली की याचा बोनस पण वाढला, दोघे खुश होतात. बरोबर. आणि ही धारणा जोपर्यंत एका प्लॅटफॉर्मवरती आपण आणत नाही ना, म्हणूनच मी नेहमी छातीडोकपणे सांगतो की मी जे ट्रेनिंग घेतो ते ब्रेक थ्रू ट्रेनिंग्स असतात. जर तुम्हाला रिझल्ट जर वाटत म्हणजे आवडला नाही किंवा तुम्हाला वाटलंच नाही की मला रिझल्ट मिळाला नाही, तुम्ही सरळ सांगतो 50% तुम्ही जी फी पेड केली ना ती परत घेऊन जायची.
हम्म. 50% 50% तुमची रिफंड द्या. तुम्ही आम्ही जी फी चार्ज केली होती, बरोबर आहे, तर 50% तुम्ही तुमची परत घ्या. आता 50% उरलेली काय ठेवली? कारण त्या रिसॉर्टचा त्या सगळ्या गोष्टी खर्च झालेला असतो ना, तो तर आपल्याला परत येणार नाही. बरोबर. पण जी माझी पर्सनली मेहनत होती त्याचा मी 1 रुपया मी एक्सपेक्ट नाही करत. कारण मी एक गोष्ट शिकलेलो आहे, स्पिरिच्युअल गोष्टींचं पुस्तकांचं वाचन करून करून पैसा तर सगळेच कमवतात जगभरामध्ये, पण तुमच्या घरात येणारा 1 रुपया आहे ना, पुण्य घेऊन येणारा पाहिजे. पुण्य घेऊन येणारा. जेव्हा तुमच्या घरात पैसे स्वखुशीने येतात ना, तेव्हा त्यातून तुमची जन्नत तयार होते. त्याच्यामुळे मी पालकांनाही फीस देताना नेहमी म्हणायचो, आनंदाने देताय ना? तर पालक मला म्हणायचे, सर तुम्ही शिकवलंय, पोर्शन कम्प्लीट केला, मुलाला चांगले मार्क्स आले, तरी पण तुम्ही असं का म्हणता आनंदाने देताय ना? म्हणजे कधीच ज्या मुलांची मुलं अभ्यास नाही करत, ज्या पालकांची, त्यांची मुलं चांगल्या मार्काने पास नाही होत, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मार्क्स आलेले नसतात. जाऊ दे, किती फी आहे हे घेऊन टाक. फी तर आली, पण दोन्हीमध्ये फरक बघितला ना. एक आनंदाने देणं आणि घेऊन टाक. म्हणून मी सरळ सांगतो, आनंदाने देत असेल तर द्या, नाही दिली तरी चालेल. कारण मला माहिती आहे ना, ते आनंदाने पैसे माझ्या घरात आले तर ते मला फळणार आहेत, नाही ते अशी तिकडे तिकडे जाणार आहेत. बरोबर आहे. या छोट्या छोट्या गोष्टी असंख्य शिकण्यासारख्या आहेत. आणि हेच पहिले आम्ही आमच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, मग तो आमचा क्लायंट असो, स्टुडंट असो, कोणी असो, त्याला आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. आता आपण कोचिंग क्लास बद्दल बोललोय, वर्कशॉप बद्दल बोललोय, तर आता तुमच्या इतक्या 25 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये काही अशा केस स्टडीज आहेत का विद्यार्थ्यांबद्दल आणि वर्कशॉप जे तुम्ही घेता कंपन्यांचे त्याच्याबद्दल जे सक्सेस झालेले आहेत, वर्कआउट झालेले आहेत, तर तसे काही असतील तर 1-2 सांगितलं तर उत्तम. बर चालेल. आता विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं झालंच तर 2003 मध्ये शार्कोप मध्ये, कांदिवलीमध्ये माझ्या 11वी-12वीच्या बॅचमध्ये एक विद्यार्थी होता, रोशन मोरे. ओके. हा विद्यार्थी अभ्यासात एकदम सायलेंट होता, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने शांत राहून अभ्यास करायचा, पण खूप खेळकर होता, क्रिकेटचं खूप वेळ होतं. आणि वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते. नेहमी म्हणायचे, सर माझा एकुलता एक मुलगा आहे, मोठा मुलगा आहे, मुलगी लहान आहे, त्याला बहीण आहे, सर याला घडवायचं काम तुमचं आहे. तेव्हा सुट्टीच्या दिवशी माझ्यावर क्लासमध्ये बसायचे वडील, त्याचे बोलायचे. आणि म्हणून मला पण वाटायचं, आता शेवटी वडील कितीतरी आई वडिलां म्हणजे मुलांना ओरडले, काहीतरी झालं तरी मुलं अभ्यासामध्ये तेवढं लक्ष देत नाही. म्हणून म्हटलं बापाचं मन दुखायचं की माझा मुलगा घडला पाहिजे. मग माझं त्यावरती बारीक लक्ष असायचं, कारण जे पालक पर्सनली मला भेटायचे त्या मुलांवरती तर आपली जबाबदारीच होती, त्या मुलांवरती चांगलं लक्ष दिलं पाहिजे. मग जसं दिवाळीचा टाइम आला, दिवाळीमध्ये आम्ही मुलांच्या टेस्ट सिरीज घ्यायचो. तर आता टेस्ट सिरीज म्हणजे पेपर्स घेण्यासाठी एक्स्ट्रा पेपर्स प्रिलिम्सच्या व्यतिरिक्त. तर मी रोशनला म्हटलं, काय रे रोशन, टेस्ट सिरीज देतोयस ना? रोशन अभ्यासामध्ये एकदम हुशार, म्हणतो सर मला एवढी काय टेस्ट सिरीजची गरज नाही. किती पर्सेंटेज हवेत ते बोला. ओके. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स त्याचा. म्हटलं तू काय फीसचं काय टेन्शन घेऊ नको, ते पप्पा आणि मी बघून घेऊ. बरोबर आहे. कधी कधी काय मुलांना काळजी असते ना, एवढी मी फीस भरली आहे, मग टेस्ट सिरीजसाठी मला एक्स्ट्रा पैसे कशाला भरायचे. बरोबर आहे. मग मी रोशनला म्हटलं, तू 12वीमध्ये अकाउंट्समध्ये 90+ मध्ये अकाउंट्स म्हणजे मार्क्स काढणार का? जर काढणार असशील तर मग टेस्ट सिरीजची गरज नाही. तसं बोलल्यावरती बोलतो, सर टेस्ट सिरीजला येतो. आणि टेस्ट सिरीजला आला, एक एक विषयाचे 3-3 पेपर दिले, सगळं झालं. आणि वार्षिक परीक्षा फेब्रुवारी महिन्यामध्ये झाली. आणि त्याला म्हटलं की तुला किती मार्क्स मिळणार, तर मी सांगतो. तो क्वेश्चन आपली प्रश्नपत्रिका असते ना, त्याच्यावरती पेन्सिलने लिहून आण, उत्तरं किती आहेत, काय 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 लिहिली आहेत ती. मग तसं तुला सांगेन किती मार्क्स येतील. त्याने आपले लिहून आणले आणि मला म्हणतो, सर सांगा ना. म्हटलं थांब, परीक्षा कंप्लीट होऊ दे, दुसऱ्या पेपरवरती टेन्शन यायला नको आपल्याला, लास्ट पेपर झाल्यावरती ये ना. मग आला लास्टच्या पेपरला, मला म्हणतो सर किती मार्क्स येणार. म्हटलं चांगले मार्क्स येणार. म्हटलं खुश असणार तू. थोडंसं वाटतंय डाऊटफुल, पण बघूया.
तो म्हणतो सर काय झालं. म्हटलं बघूया ना रिझल्ट आल्यावर. रिझल्ट आल्यानंतर रोशन पेढ्याचा बॉक्स घेऊन पहिला घरी आणि अगोदर क्लासवरती आला. हम्म. हातात मार्कशीट आणि पेढ्याचा बॉक्स हम्म. आणि डोळ्यात तुळक पाणी. हम्म. तो म्हणलं रोशन एवढ्या चांगल्या मार्काने पास झालास 84%. हम्म. 84%ने मी जवळपास या कॉलेजमधून पण टॉप 3 मध्ये होता. 84% 12वीला, ते पण 2003 साली. हम्म. मी म्हटलं चेहरा थोडा असा का नर्वस दिसतोय. हम्म. म्हणतो सर एका डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आहेत, हम्म. दुसऱ्या डोळ्यामध्ये थोडे दुःखाचे अश्रू आहेत. म्हटलं काय. म्हणतो सर सिनियर KG पासून 12वी पर्यंत कुठल्याच विषयामध्ये 90च्या वरती मार्क्स आले नव्हते ना. 12वीला आले 100 पैकी 99. अरे बापरे. त्यामुळे 99 आलेत ना, त्याचे आनंद अश्रू आहे. हा. आणि तो एक मार्क्स एक सिली मिस्टेक मुळे गेलाय ना, हे दुःखाचा अश्रू येतोय. पण त्या एक मार्काने रोशनच्या लाईफ मध्ये टर्निंग पॉइंट आला. कॉमर्स क्षेत्रातली टॉपची डिग्री, प्रेस्टिजियस डिग्री जर कोणती असेल तर ती चार्टर्ड अकाउंटंट CA. आणि आज रोशन मोरे जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या बाजूला, माहीमला स्टेशनच्या बाजूलाच स्वतःची फर्म चालवतो. त्याच्यामध्ये कमीत कमी 5 ते 6 CA आहेत, 25 ते 30 स्टाफ आहे. अरे वा. आणि आज मला प्राऊड चार्टर्ड अकाउंटंट झालेलाच तर आहेच, पण आज CA म्हटलं की तुम्हाला माहिती आहे अभ्यासू व्यक्ती, फक्त अभ्यास, सतत पैसे कमवणे, एवढंच CA म्हटलं की एवढीच डेफिनेशन आपल्या डोळ्यासमोर येते. पण रोशन बद्दल मला अभिमान आहे, कारण तो स्पोर्ट्समन प्लेअर होता. तेव्हा क्रिकेटचं वेळ होतं 12वीत असताना. पण आज रोशन मोरे मुंबई ठाण्यामध्ये विरार पासून फेमस आहे मॅरेथॉन प्लेअर म्हणून. म्हणजे कुठे मॅरेथॉन लागली 40-40 किलोमीटरची तर हा पहिला असणार. तुम्ही त्याचा कधी डीपी पण बघाल ना, तर तो मॅरेथॉनच्या जर्सीवरती असतो. म्हणजे म्हणजे बघा की लाईफ टाइम मध्ये ट्रान्सफॉर्मेशन कशी येते ना, त्याचं ज्वलंत एक्झाम्पल असेल तर रोशन मोरे. आणि मुंबईतून. आणि वर्कशॉप बद्दल आता बघा की बरेचसे म्हणजे मित्र आहेत जे कंपनीज वगैरे हँडल्स वगैरे करतात. आणि एकदा असंच झालं होतं की एक माझा मित्र आहे, तो म्हणतो अरे प्रशांत आम्ही एका स्टाफला बोलायला गेलो ना, तर ते लगेच हायपर होतात, कधी कधी रिव्हर्स बाउन्स बॅक आन्सर देतात. त्यामुळे आमचं पण थोडं म्हणतात ना मानसिक वातावरण जरा कुलशित झाल्यासारखं होतं. जरा तू ये ना, जरा आमच्या स्टाफला जरा ट्रेनिंग दे ना. बरोबर आहे. त्याच्यामुळे माझा एक मित्र आहे दीपक रहेजा म्हणून, त्याची पण एक अशी एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे बोरिवलीमध्ये. आणि त्यामुळे तो नेहमी म्हणायचा की प्रशांत यार स्टाफ को कुछ ऐसा अच्छा कुछ बताओ. पण आज त्याच दीपक रहेजा इन्स्टिट्यूटमध्ये, त्याच्या इन्स्टिट्यूटमध्ये एक धनंजय यादव नावाची व्यक्ती आहे. बरोबर आहे, जो कधी काळी त्याच्याकडे एक स्टुडंट सारखाच होता. पण आज तो नेहमी मला त्याच्या स्टाफला ट्रेनिंग द्यायला वगैरे बोलवायचा. पण आज कधी काळी त्याचा स्टाफ म्हणून काम करणारा तोच धनंजय आज त्याचा असोसिएट बिझनेस पार्टनर म्हणून काम करतोय. म्हणजे आज दीपक रहेजा टायपिंग इन्स्टिट्यूट सांभाळतोय, धनंजय MSCIT इन्स्टिट्यूट सांभाळतोय. त्यात ऍडव्हान्स एक्सेल पासून टॅली पासून सगळे कोर्सेस शिकवतात. म्हणजे कसं आहे की बघा की तुम्ही जर तुमच्या स्टाफला जर एक लेवलला जर घेऊन आलात ना, तर तुम्ही एका ताटात जेवू शकता आणि प्रॉफिट शेअरिंग पण करून जगू शकता. पण तेवढ्यासाठी तुमच्याकडे तेवढं मोठं मन पाहिजे. बरोबर. तुम्ही जर ह्या अँगलने जगाल की यार माझा स्टाफ आहे तो कायम स्टाफच राहायला पाहिजे, तर मी सगळ्या ओनर्स लोकांना एकच सांगतो, तुम्हाला मोठं व्हायचं असेल ना, तर हा गॅप पहिला कमी करा. तरच तुम्ही 1च्या ठिकाणी 4 कंपनी डेव्हलप करून तुम्ही 40च्या ठिकाणी 400 स्टाफला हँडल करू शकता. पण जर ती दरी भरायची जर तुमची कॅपॅसिटी नसेल किंवा दानत नसेल, तर तुम्ही 400 वरून 4 वर येणार. आणि हा निसर्गाचा नियम आहे की ज्या क्षेत्रामध्ये तुमच्याबरोबर जी व्यक्ती काम करते, 10 वर्षानंतर सेम बिझनेसमध्ये तुमचा स्टाफ एक मोठा एम्पायर उभा करून बसलेला असतो. मी स्वतः बघितलेलं आहे, कोचिंग क्लासमध्ये जे शिकवायला यायचे ना, त्यांनी स्वतःचे क्लास स्टार्ट केले. बरोबर.
म्हणजे कसं आहे की आज हे प्रत्येक क्षेत्रामध्ये हे आहेच, हम्म. आणि म्हणून हे तुम्हाला मला कळलं पाहिजे. आता या सगळ्या 25 वर्षाच्या तुमच्या करिअरमध्ये तुमच्या आयुष्यात एक खूप क्रिटिकल अशी मेडिकल केस पण आली. ती जर्नी कशी होती त्याबद्दल जरा तो एक्सपिरियन्स सांगा. अच्छा. 2017 हम्म. या वर्षामध्ये 14 मे ची संध्याकाळ, हम्म. मी असंच नेहमी क्लासेसवरून माझा ट्रेनिंग वगैरे आटपून मी घरी येत होतो, आणि रात्री घरी आल्यानंतर डोकं दुखायला लागलं. शक्यतो 15-20 वर्षामध्ये काही डोकं असं दुखलेलं मला कधी आठवलंच नव्हतं. हम्म. उलट मी माझ्या मिसेसला कधी कधी गमतीने म्हणायचो हम्म. की कधी कधी आपलं म्हणतो आपलं हजबंड वाईफ रिलेशन असतं, हम्म. मग कधी कधी आता घरी एखादी गृहिणी असते ती काम करून स्ट्रेस घेऊन कंटाळलेली असते, कधी कधी म्हणते ना डोकं दाबा म्हणून प्रेमाने, तेव्हा मी त्याला गमतीने म्हणायचो, जो पार्ट आपल्याकडे हायच नाही तो दुखतो कसा हम्म. काय. हम्म. आणि त्या रात्री जे माझं डोकं ठणकत होतं, तेव्हा मी मिसेसला म्हटलं डोकं दुखतंय, तेव्हा ती म्हणते आता कळतंय ना डोकं कसं दुखतं. म्हणजे मी आतापर्यंत मस्करीमध्ये घेत होतो तिच्या बाबतीमध्ये, म्हणजे त्या रात्रीचं डोकं इतकं ठणकलं. पण मी आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन आलो. त्याने सांगितलं काय नाही रे, नॉर्मल आहे, मायग्रेन वगैरे वगैरे आहे. त्याने आपलं इंजेक्शन दिलं, गोळ्या दिल्या. 2 दिवसांनी त्यातलं थोडं बरं वाटलं. 16 तारखेच्या दिवशी 15 तारखेला 15-16 मेच्या रात्री 1:30 वाजता डोकं जे ठणकायला लागलं ते मला असं वाटलं की मी भिंतीवरती आपटून घेऊ काय. एवढा पेन मोठ्या लेवल, म्हणजे एकदम हायर लेवलचा होता तो. आणि मग रात्री 1:30 वाजता मला ऍडमिट केलं. तेव्हा मी चालता चालता माझी पावलं लटपटत होती. ती बघून माझी मिसेस घाबरली. मग तिने रात्री, तेव्हा माझी एकुलती एक मुलगी जी आहे सर्वज्ञा, ती 3रीला होती, आणि आईवडील माझे गावी असायचे, आम्ही तिघे इथे राहत होतो. रात्री 1:30 वाजता आम्ही मुलीला घरात ठेवून ती मला फॅमिली डॉक्टरकडे रात्री 1:30 वाजता घेऊन गेली. आणि त्यावेळेला डॉक्टरने सांगितलं आत्ताच्या आत्ता ऍडमिट कर. मग संजीवनी हॉस्पिटल मालाडमध्ये आहे, तिथे मला ऍडमिट केलं. रात्रभर कसं तरी मॅनेज केलं ते गोळ्या वगैरे देऊन. सकाळी जेव्हा ब्रेनचे MRI काढले, CT स्कॅन वगैरे केलं, आणि त्याचे रिपोर्ट एवढे म्हणजे म्हणतात ना की मेडिकल भाषेमध्ये एकदम वर्स्ट, म्हणजे पूर्ण ब्रेनच्या सगळ्या नसा आहेत ना पूर्ण ब्लॉक झाल्या. अरे बापरे. पूर्ण. त्यावेळेला माझ्या मिसेसची अवस्था काय झाली असेल, आणि मी तर कम्प्लिटली अनकॉन्शियस. डॉक्टरने सांगितलं तुम्हाला जर माणूस वाचवायचा असेल तर 2च ऑप्शन आहेत, एक लीलावती, दुसरा ऑप्शन कोकिलाबेन अंबानी. आता मिसेसला मी तेव्हा सांगून ठेवलं होतं ऍडमिट होण्या अगोदर की आपली स्टार हेल्थची एक 10 लाखाची छोटीशी पॉलिसी, मी 10 लाख त्यावेळेला मोठे वाटायचे, ती 10 लाखाची पॉलिसी आहे, काय टेन्शन नाही घ्यायचं, आपली व्यवस्था आहे. म्हणून तिने कुठलाही मागे पुढे विचार न करता, आणि थँक गॉड देवाच्या कृपेने स्टारच्या नेटवर्कमध्ये कोकिलाबेन हॉस्पिटल होतं, आणि मला तिथे ऍडमिट केलं. आणि ऍडमिट केल्यानंतर रिपोर्ट बघून डॉक्टरने सांगितलं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, आणि ते पण अंबानी आहे, KM नाही आहे, 25 लाख खर्च येईल, आणि ऑपरेशन सक्सेस जरी झालं तरी तो या 4 पैकी एक स्टेप मध्ये तो अडकणार. त्याचं उर्वरित आयुष्य या 4 मध्ये एका लाईफ मध्ये असणार. पहिला ऑप्शन दिला पॅरालिसिस कन्फर्म, पॅरालिसिस नाही झाला तर दोन्ही डोळ्याने आंधळा होईल, आणि आंधळा नाही झाला तर मुन्नाबाई MBBS केस, फक्त पापणे हलवेल, म्हणजे कोमामध्ये असणार. किती वर्षासाठी असेल माहित नाही. आणि कोमात पण नाही गेला तर त्याची याददाश्त गेलेली असणार, स्मरणशक्ती, न्यू बॉर्न बेबी, जसं बाळ जन्माला त्याला पूर्वजन्म आठवत नाही ना, तशी याची अवस्था असणार. तो स्वतःचं नाव गाव सगळं विसरलेलं असणार, तुम्हाला कोणाला ओळखणार नाही. 25 लाख खर्च होणार, आणि त्यातून पण या 4 मध्ये एकामध्ये जगणार. आणि जर याची कर्म चांगली असतील, हा 5वा ऑप्शन होता, तर देव ह्याला पुन्हा उभा करेल, चांगला करेल. हा 5वा ऑप्शन दिला. आता हे ऑप्शन जर कोणाला आज कोणाला दिले 25 लाख खर्च करून, तर कोणी तयार होईल का? तेव्हा मी जर कॉन्शियस असतो ना तर मी स्वतः पण तयार झालो नसतो. पण मी माझ्या कुलदेवतेला आज पण आहे ना दंडवत प्रणाम करतो
की त्यावेळेला माझ्या मिसेसला तू धाडच दिलंस आणि तिने डॉक्टरला काय सांगावं हे ऐकून पण, आप बिल कितना भी बनाओ लेकिन मेरे को मेरा हस्बैंड वापस चाहिए, वाह. पैसा किधर से भी एडजस्ट करें लेकिन मेरे को मेरा हस्बैंड चाहिए. तेव्हा अक्षरशः माझ्या आयुष्यामध्ये ना, जसं आपण 3 देव मिळून एक दत्त तयार होतो की ना, दत्तात्रय, तसे 3 डॉक्टर कोकिलाबेन अंबानीमध्ये माझ्या आयुष्यात आले त्यावेळेला. एक ज्याने पहिलं ऑपरेशन केलं 16 मेच्या रात्री, ह्या कवटीचा जवळपास एक साईडचा म्हणजे 40% भाग ओपन करून बाहेर ठेवला होता आणि हा पीस बाहेर काढून तो मांडीत नाही तर पोटात ठेवतात. पण मी 15 दिवस जवळपास व्हेंटिलेटरवर होतो. त्याच्यामुळे माझा आत्ता वेट आहे 60, पण ते व्हेंटिलेटरवरती आल्यानंतर 21 दिवसाच्या पिरियडमध्ये वजन 22 किलो कमी झालं, 38. तेव्हा हातापायाच्या फक्त कांड्या राहिल्या होत्या. आता डॉक्टर म्हणतो ठेवायला जागाच नाही. मग तेव्हा पुन्हा रिस्क घेतली. ते बोलले आता हा पीस आम्ही आमच्या लॅबमध्ये ठेवतो. आता हा पोटात आणि मांडीत का ठेवायचा असतो, इन्फेक्शन होऊ नये म्हणून. काय पण तेव्हा नाईलाज होता आणि तो पीस तिथे ठेवला होता. 4 दिवसांनी जेव्हा मी डोळे उघडले ऑपरेशन थिएटरमध्ये, बघतोय तो सगळे डॉक्टरांचा गराडा होता. 30-40 डॉक्टर असतील. त्यातले काही निग्रो होते, काही फॉरेनर होते आणि पहिलं ऑपरेशन करणारी व्यक्ती डॉक्टर राजन शाह, दुसरी व्यक्ती डॉक्टर अभय कुमार ज्यांनी सेकंड आणि थर्ड ऑपरेशन केलं. 6 महिन्यामध्ये 3 वेळा ही स्काल्प ओपन केला होता, कवटी ओपन केली होती 3 वेळा 1.5 वर्षामध्ये. आणि आजही माझी अंबानीमध्ये ट्रीटमेंट चालू आहे. हेमॅटॉलॉजिस्ट डॉक्टर समीर तुलपुले, ते माझ्या आयुष्यातले दत्तात्रय आहेत 3, की त्यांनी त्यांचं 100% दिलं. पण आजही जेव्हा मी रिचेकअपला जातो तेव्हा डॉक्टर अभय कुमार जे आहेत, यांनी उरलेल्या 2 न्यूरोसर्जरी माझ्या केल्या होत्या, त्यावेळेला मला तो दिवस आठवतो. पहिला दिवस जेव्हा मी 3 दिवसांनी डोळे उघडले तेव्हा डॉक्टरने विचारलं, हाय प्रशांत, हाऊ आर यू. ते उत्तर जे मी त्यावेळेला दिलं होतं ना, जे मी नेहमी देतो, त्यावेळेलाच नाही नेहमी देतो, हे पण उत्तर त्या डॉक्टरप्रमाणे तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा ऐकणार. माझं उत्तर होतं, डॉक्टर आय एम हेल्दी, वेल्दी अँड प्रॉस्परस. ते ऐकल्यानंतर तो डॉक्टर मिसेसकडे गेला आणि मग तो काय करायचा माणूस. मिसेस म्हणते तो लोकांना ट्रेनिंग देतो, मुलांना शिकवतो, गेले 15-20 वर्षेच काम चालू आहे. तो म्हणतो मी जवळपास माझ्या आयुष्यामध्ये 70 कंट्री फिरलोय, पण लहानपणापासून आतापर्यंत हाऊ आर यू या क्वेश्चनचं उत्तर आय एम हेल्दी, वेल्दी अँड प्रॉस्परस हे पहिल्यांदा ऐकतोय. ते पण अशा माणसाच्या तोंडून 3 दिवसापूर्वी याची कवटी आम्ही खोलून ठेवली. हे श्रेय आहे ना, हे श्रेय जर जात असेल ना, तर आयुष्यामध्ये म्हणतात ना सद्गुरू पाहिजे. आणि ते सद्गुरू 2016 साली म्हणजे ऑपरेशनच्या 1 वर्ष आधीच मी दीक्षा घेतली होती. कर्जत ज्ञानपीठामध्ये जाऊन 180 लोकांना घेऊन स्वानंद नावाचा कोर्स तिकडे करायला आम्ही गेलो होतो त्या ज्ञानपीठामध्ये. संत वामनराव पैंचं नाव ऐकलं असेल तुम्ही सगळे. आणि त्यांची तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, शरीर साक्षात परमेश्वर, त्यांचे जेवढे पण असंख्य ग्रंथ आहेत ते अक्षरशः मी कोळून प्यालो होतो. आणि ह्या 3 ऑपरेशन मध्ये त्या सगळ्या गोष्टी मी इम्प्लिमेंट करत होतो. कारण स्वतः त्यांनी सांगितलेले की तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा पण अशी काही परिस्थिती येईल त्यावेळेला कर्म तर करायचीच आहेत, सत्कर्म तर करायचीच आहेत, पण त्याचबरोबर स्वतःला व्हिज्युअलाइज करा की तुमच्या आयुष्यात परत त्या चांगल्या गोष्टी चालू झालेल्या आहेत. आणि त्याच वेळेला मी ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आल्यानंतर ते 3 आठवडे जेव्हा मी ऍडमिट होतो अंबानीमध्ये 3 ऑपरेशनमध्ये, मी पुन्हा व्हिज्युअलाइज करायचो मी परत मुलांना शिकवतोय, देशात विदेशात मी फिरतोय आणि माझे ट्रेनिंग अटेंड करायला जगभरातनं लोक येत आहेत. स्टेडियमचे स्टेडियम भरलेले आपल्याला ऐकायला आणि बघायला. आता हे जे मी त्यावेळेला डॉक्टरला बोललो असतो मला वेळात काढलं असतं. पण जीवन विद्या मिशनने जो एक सिद्धांत मांडला होता ना, क्रिया तिथे प्रतिक्रिया, क्रिया आली तिथे प्रतिक्रिया आली.
बरोबर आहे. त्या श्रद्धेने तुम्ही ते व्हिज्युअलाइज करा, तुमच्या आयुष्यात ती गोष्ट प्रत्यक्षात साक्षात आलेली असेल. आणि आज तेच आयुष्य 2017 आणि 18 ऑपरेशन मध्ये गेली, परत उभा राहिलो, कोविड आला, जिथे जगाने हात टेकले, त्यात परत 2 वर्ष गेली आणि गेले 72 महिने घरी बसून हा प्रवास होता. कारण क्लासेस, कॉलेज, डिग्री कॉलेज जे चालू केलं होतं विरारला, ते सगळं वाइंडअप करावं लागलं. म्हणून विद्यार्थ्यांना जे नेहमी एक वाक्य सांगायचं, आयुष्यात सगळं हरलात तरी चालेल, हिंमत नाही हरायची. ती जर एक जपून ठेवली ना, तर परत आपण हिंदवी स्वराज्य उभं करू शकतो. आणि आपले रोल मॉडेल आहे छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर आहे. शिवचरित्र वाचत होतो, भगवद्गीता, असंख्य विद्यार्थी घडवले होते. कोण बायबल आणून देत आहे, कोण कुराण आणून देत आहे, आणि सरांना वाचनाची आवड आहे. तिसरं ऑपरेशन झाल्यानंतर थोडं देवाबरोबर माझं तुम्ही चालू आलं. म्हटलं आयुष्यामध्ये असं काय झालं होतं बाबा, की असा आजार पण कधी ऐकलंच नाही. ब्रेन हॅमरेज, कवटी खोलून ठेवतात, आणि मीच भेटलो होतो तुला. पण कम्युनिकेशन विथ गॉड नावाचं एक पुस्तक वाचलं होतं. त्या पुस्तकाचा वापर मला असा झाला, माझ्या तिसऱ्या ऑपरेशनच्या वेळेला साक्षात महालक्ष्मी मी बघतोय. हिरवी साडी, केस असे काळे भोर, गाळ्यात ते तो पाका लाल टिळा, ती अशी बसली आहे मांडी घालून. आणि मी लहानपणी म्हणजे माझ्या मोठ्या भावाचा लहान मुलगा होता 2 वर्षाचा. जेव्हा मी 12वीला होतो, त्याला मी खेळवायचो, त्याचं नाव आशुतोष. आणि जेव्हा मी त्याला बाहेर फिरून आणायचो, असं खाली सोडायचं रूम मध्ये, तो रांगत वहिनीच्या मांडीवर जाऊन झोपायचा. मग तिथे वहिनीच्या ऐवजी मी व्हिज्युअलाइज काय करायचो, साक्षात देवी बसली आहे, आणि तो माझा पुतण्या आशुतोष नाही आहे, मी स्वतः आहे. आणि मी रांगत तिच्या मांडीवर जातोय, आणि तिला काय प्रार्थना करतोय, तुझं बाळ आता तुझ्या मांडीवर आहे, त्याला घेऊन जायचं का इथे ठेवायचं तूच ठरव. कम्युनिकेशन विथ गॉड, त्या पुस्तकाचा फायदा मला तिकडे झाला होता. म्हणजे वाचन माणसाला कुठल्या लेवलला नेऊन कुठून परत आणू शकते ना, त्याचं एक जिथे जास्त एक्झाम्पल. कारण डॉक्टरच मला म्हणतात की प्रशांत, तुझी स्टोरी सत्यवान सावित्रीची झाली 21व्या शतकात. तू 3 वेळा वरती जायचा प्रयत्न केलाच होतास, पण तुझ्या सावित्रीने तुला खेचून परत खाली आणलं. बरोबर. म्हणून अर्धांगिनीमुळे, तिचं नाव आहे वीणा प्रशांत चव्हाण, आज हाऊस वाईफ म्हणून ती माझ्यावर काम माझ्या क्लासेसमध्ये मला मदत करत होती. पण आता माझा डॉक्टर मला म्हणतो, चुकून कोणाला सांगू नका तुझी बायको हाऊस वाईफ आहे, ती झाशीची राणी आहे. 3 वेळेला किल्ला लढून तो किल्ला शाबूत ठेवलाय त्याने. म्हणजे बघितलं की आज आपली मानसिकता जर एकदम पॉझिटिव्ह आणि सकारात्मक ठेवली ना, सलग संपूर्ण कुटुंबाची, तर आज कुठल्याही वाईट माणसाला किंवा आपण म्हणतो शत्रूला पण हे दिवस येऊ नयेत. असे दिवस मी 17 आणि 18 या 2 वर्षामध्ये बघितले. 25 लाख पहिल्या ऑपरेशनचं बिल होतं. असे 3 ऑपरेशन झाले. आणि आजारी पडण्या अगोदर ऑन एन ॲव्हरेज 70-80 हजार महिन्याचा इन्कम, तो माणूस 72 महिने घरी आहे. पण म्हणतो ना आपण की हिंमत जर तुम्ही शाबूत ठेवलीत ना, तर तुम्ही परत सगळं उभं करू शकता. आणि या सगळ्या पिरियडमध्ये हॉस्पिटलमध्ये रात्री झोपायला जेव्हा मिसेस जेव्हा घरी जायची लहान बहिणीसाठी, तेव्हा तिला रिलीव्ह करण्यासाठी कोण ना कोणतरी पाहिजे. आता रात्री तुमच्यावर जर कोणी पेशंट बरोबर नसेल तर वॉर्ड बॉय 3,000 रुपये घ्यायचा पर नाईट. अंबानी आहे ना, बरोबर आहे. तर डॉक्टर मिसेसला म्हणायचं की यार तुमचे पाहुणे रावळे किती चांगले, रोज एक माणूस असतो, 3-3 ऑपरेशन मध्ये आम्ही बघतोय, 3-3 आठवडे ऍडमिट आहे, इथे एक माणूस कोणाला भेटत नाही. आणि ह्याच्याबरोबर जे रात्री झोपायला असतो, सकाळी पहाटे 5:30 यायला गरम पाण्याने शॉवरने आंघोळ बिंघोळ घालून ती व्यक्ती जाते. तेव्हा मिसेस म्हणते पाहुणे रावळे नाही आहेत, तिन्ही ऑपरेशन मध्ये 2000 सालापासून जे विद्यार्थी शिकवलेत ना, त्यांना दिवस वाटून दिलेले. ते संध्याकाळी 6ला कामावरून निघाला की बायकोला फोन सांगतात प्रशांत सरांबरोबर झोपायला चाललोय रात्री. त्याच्यामुळे हा अनुभव आल्यानंतर कळलं की तुम्ही जे पेरता तेच उगवतं.
पैशासाठी जर शिकवलं असतं ना तर रात्री झोपायला मायावर कोणी नसतं. पण अक्षरशः मिसेस बरोबर भांडायचे पालक, एवढे खर्च आले आणि तुम्ही आम्हाला सांगितलं नाही. अरे सरांनी आमच्या मुलांना उभं केलंय आणि तिन्ही ऑपरेशनच्या वेळेला मुलांनी पैसे उभे केले. कोणी 1 लाख 2 लाख 5 लाख. बरं, महेंद्र उतेकर नावाचा जो माझा विद्यार्थी महाबळेश्वर दऱ्याखोऱ्याच्या आदिवासी मुलांच्या मी आश्रमशाळेत शिकलेला विद्यार्थी 2006 मध्ये बरोबर आला होता. सर तुमच्यासारखं बनायचं, एकच वाक्य बोलायचं. आज 12 वर्ष तो माझ्याबरोबर आहे, पण माझ्या आजारपणामध्ये माझ्या 4ही ब्रांच सगळा कारभार मराठी माध्यममधून गावावरून आलेला मुलगा आज ग्रॅज्युएशन करून M.Com पर्यंत अकाउंट शिकवतो इंग्लिशमध्ये. त्यावेळेला कळलं तुम्ही जे घडवणार ना ते तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतं. मला वाटतं याच्यातनंच तुम्ही प्रेरणा घेऊन विना फाउंडेशन ही एक NGO पण स्थापन केलेली आहे. तर ती NGO कशा पद्धतीने काम करते? आता कसं आहे की मी 2003 साली रोटरी क्लबचा मेंबर म्हणून काम केलं कांदिवलीमध्ये. आणि त्याच वेळेला मी आहे ना की जव्हार वाडा अशा ठिकाणी जाऊन, आणि रोटरी इज इंटरनॅशनल क्लब, पण तिथून मला प्रेरणा मिळाली. मला बरेच पालक म्हणायचे सर एवढं चांगलं काम करताय तर तुम्ही एक NGO रजिस्टर्ड करा. आणि म्हणून मी 2010 मध्ये मी विना फाउंडेशन एज्युकेशनल ट्रस्ट ची स्थापना केली. सुरुवातीला मी सांगितलं श्री क्लासेस, श्री महालक्ष्मी आहे. आणि आपलं महालक्ष्मी जिथे आली आणि आपण अशा व्यवसायात आहोत तिथे आपण सरस्वतीचे भक्त आहोत. सरस्वती म्हणजे वीणा आली. पण विना फाउंडेशन म्हणून मी नाव ठेवलं होतं, एज्युकेशनल ट्रस्ट. आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी झाली की दर 3 महिन्यांनी मी जव्हार वाडामध्ये, तिकडे आदिवासी शाळा आहेत ना, तिकडे मुलांना असे कपडे, जे आपण भांडीवाल्यांना मी सांगायचो पालकांना भांडीवाल्यांना कपडे देऊ नका, जे न फाटलेले चांगले कपडे आहेत. बरोबर आहे ना. आपल्या घरामध्ये 4 फंक्शन तर फिक्स असतात, जसं तुमचा बर्थडे, मिसेसचा बर्थडे, मुलांचे वाढदिवस आणि अॅनिव्हर्सरी. आणि आपण करतो काय, हॉटेलमध्ये जातो 2-4 हजार रुपये उडवून येतो. पण मी नेहमी सांगायचो, जसं आम्हाला सद्गुरू वामनराव यांनी शिकवलं होतं की जसे बँक अकाउंट असतं ना तसं दिव्य बँक अकाउंट असतं. तिथे पाप आणि पुण्य जमा होतं. पुण्य जेवढं जमा कराल ना तेव्हा चांगल्या काळामध्ये ना ते पुण्य खर्च होत असतं, पण परत ते जमा केलं पाहिजे सत्कर्म करून. आणि म्हणून मी दर 3 महिन्याला जव्हारवाडामध्ये जायचो. त्या मुलांना 7वीच्या मुलांना शाहरुख खान, लता मंगेशकर माहित नाही, मग त्यांना प्रोजेक्टरवरती पिक्चर दाखवायचं, जय हनुमान वगैरे कार्टून पिक्चर दाखवायचो, रामायण. एवढे खुश व्हायचे. आणि मग तिकडे त्या साड्या कपडे, आणि तुम्हाला माहिती आहे आदिवासी फक्त इम्पॉर्टंट पार्ट झाकलेले असतात त्यांचे, आणि ते पाडे असतात. मी त्या प्रिन्सिपलला सांगायचो सगळ्या पाड्यातल्या लोकांना बोलवा, आणि मग तिथे ते शर्ट पॅन्ट कपडे सगळ्या अशा मी सगळी आठवडी ठेवायचो. आणि त्या पालकांना सांगायचो तुम्हाला पाहिजे ते पण निरागसपणे म्हणायचे पालक, एक साडी घेऊ, एक शर्ट घेऊ. आम्ही सांगायचो तुम्हाला पाहिजे तेवढे घ्यायचं आणि बाकीचं सगळं पण बरोबर न्यायचं, आणि जेवढे पाडे आहेत ना तिकडे ते वाटायचे. जणू काय असं वाटायचं की त्यांना आपण मॉलमध्ये आणलंय आणि त्यांना सांगितलं पाहिजे ती शॉपिंग करा, बिल आम्ही पे करणार. तो त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असायचा. मग तापोळा, तिकडे तळदेव, महाबळेश्वर त्या भागामधले काही शाळा आहेत तिथे असे वरचेवर आम्ही ट्रेनिंगला जात असतो. कारण गावच्या मुलांना ह्या गोष्टींबद्दल काहीच माहित नाही. आपल्यासारख्यांना भेटायला मिळणं, चांगले ज्ञानाचे बोल ऐकायला मिळणं, त्याच्यामुळे अशा पालकांना मी सांगायचो तुम्ही स्वखुशीने तुमच्या घरातलं एक फंक्शन आहे ना तुम्ही आम्हाला डोनेट करा. गावाला 4-4, 5-5 किलोमीटर चालत जाणारी मुलं आहेत शाळेत, मग अशा मुलांना मी सायकल डोनेट करतो. पण अट आमची अशी आहे 80% वरती त्या मुलाला मार्क्स पाहिजे. 75 ते 80% असेल तर अशा हुशार आणि होतकरू मुलांनाच आम्ही शालेय शिक्षणाची जी काय मदत लागेल, एसटीने जिल्ह्याच्या गावाला जायचंय कॉलेजला तर त्याच्या कॉलेजची फी, एसटीचा पास. काही लोक म्हणतात की सर आम्ही एवढे मोठे नाही की 5,000 10,000 तुम्हाला सायकलचे मी पेमेंट करू शकतो. आम्ही सांगतो 100 रुपयापासून तुमच्या इच्छेने जे काही तुम्ही कराल ना, जे राशी द्याल ना, त्या मुलापर्यंत पोचली तर त्याच्या स्वहस्ताक्षरात तुम्हाला पत्र घरी येतं. तुम्ही दिलेली मदत विना फाउंडेशनच्या रूपाने प्रशांत मार्फत आम्हाला पोचली. त्याच्यामुळे देणारे भरपूर आहेत आणि काही लोक काही न करता घेणारे भरपूर आहेत. म्हणून आम्ही
हा जो गॅप आहे तो भरून काढलेला आहे. हम्म. देणाऱ्याची मदत योग्य हातापर्यंत पोचते आणि स्वहस्ताक्षरात लेटर त्यांच्या घरामध्ये येतं, ती पोचपावती असते. आणि अशा पद्धतीने आज विना फाउंडेशनचं जे काम चालू आहे 2010 पासून, आणि आज या आजारपणामध्ये कळलं, कारण टाटा हॉस्पिटलचं तुम्ही नाव ऐकून असाल, प्रभादेवीला. एक माझे गुरुजी होते, त्यांची सेवा मी करायचो, परमानंद स्वामी परमानंद म्हणून. तर त्यांना मी त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचो. तर तिथे मी बघितलं की तिथे जीवन ज्योत कॅन्सर फाउंडेशन म्हणून एक ट्रस्ट आहे तिथे. तर तिथे त्यांनी तिकडे एक राधेजी म्हणून मला एक व्यक्ती भेटले. तर त्यांनी मला सांगितलं की प्रशांत सर, जे अपंग आहेत, गरजू आहेत, तर अशा लोकांना आम्ही मदत करतो. घरी आपले न्यूजपेपर असतात, शिवाय एक्सपायर न झालेली मेडिसिन, डोलो, क्रोसिन, बिसिन आपण घेतो ना, पण खायचं राहून गेलेलं असतं, गरज पडेल तेव्हाच घेतो. आणि कोणाच्या घरी पेशंट असतं तर आपण कधी कधी जास्त औषधं घेतो. तर ते म्हणतात एक्सपायर न झालेली मेडिसिन, न्यूजपेपर, कपडे, घरात उपयोगात नसलेलं सामान, मग काही असू शकतं ते, पण ते चांगल्या कंडिशनमध्ये, ते सगळं आणून द्या, आम्ही अशा गरजू लोकांपर्यंत ते पोहोचवतो. याच्यामध्ये जर का कोणाला काही आर्थिक डोनेशन वगैरे द्यायचं असेल, कारण की तुमची विना फाउंडेशन मला वाटतं रजिस्टर्ड आहे, तर मग ते कशा पद्धतीने तुम्हाला, जर आज पॉडकास्ट रिलीज झाल्यानंतर जर लोकांना मदत करायची असेल कोणत्याही स्वरूपात, आर्थिक स्वरूपात काय सोर्स आहे, आणि वस्तू स्वरूपात जर का द्यायची असेल तर मग कशा पद्धतीने ते देऊ शकतात? आम्ही बऱ्याच ठिकाणी सेमिनार्स तर घेत असतोच, आणि त्या सेमिनार्स मधून आम्हाला लोक तयार होतात आम्हाला मदत करायला. तर त्यासाठी आमचं विना फाउंडेशनचं दिंडोशी ब्रांच SBI मध्ये अकाउंट आणि युनियन बँक मध्ये अकाउंट आहे. तर ते अकाउंटचे आम्ही जे आम्हाला इंटरेस्टेड दाखवतो, मी शक्यतो आम्ही जिथे जे प्रोग्राम घेतो तिथे, आता जसा माझा नंबर आहे 9322519968, तर मग व्हॉट्सअपवरती मला मेसेज येतात की सर आम्हाला अमुक मदत हवी आहे, म्हणजे मदत करायची आम्हाला. तर मग अशा पद्धतीने आमची टीम, व्हॉलंटिअरची टीम त्या व्यक्तीपर्यंत जातो. कोणाला डोनेशन करायचं असेल तर मग आम्ही त्यांना बँक डिटेल्स वगैरे शेअर करतो, आणि मग जी काय राशी आमच्या अकाउंटला जमा होते त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवायला सांगतो माझ्या व्हॉट्सअपवरती. तशी त्यांना रितसर आम्ही त्यांना रिसिप्ट पण देतो की तुमची मदत आम्हाला आमच्या बँक अकाउंटमध्ये मिळाली. आणि मग ती मदत ज्या मुलापर्यंत किंवा ज्या कम्युनिटीपर्यंत पोहोचते, मग त्याचे फोटोज आणि त्याचं जे काही हस्ताक्षर लेटर वगैरे असेल तर त्या गोष्टी त्यांच्या घरापर्यंत त्यांना पोच केल्या जातात. आणि जर वस्तू स्वरूपात कोणाला काही करायचं वस्तू असेल तर स्वरूपात तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. तर मग त्यासाठी मी आमची टीम पाठवतो. आमचे व्हॉलंटिअर त्यांच्या घरी जातात, किंवा जर तसं शक्य नाही झालं तर मग आमचं बोरिवलीला सेंटर आहे, मग तिथे लोक आम्हाला पिशव्या आणून देतात. आणि जर एखादी म्हणाले आम्हाला न्यूजपेपर आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी द्यायच्या आहेत, तर आम्ही डायरेक्ट प्रभादेवी, दादर आम्हाला जवळ आहे, तर मी सरळ सांगतो तुम्ही तिकडे जाऊन जीवन ज्योतला पण ते राधेजी म्हणून आहेत, त्यांचा रेफरन्स मी त्यांना तिथे पाठवतो, की जेणेकरून जास्तीत जास्त मदत जमा व्हावी आणि जास्तीत जास्त लोकांच्या उपयोगी पडावी. जसं ग्रामीण भागातले जे ऊसतोडी कामगार असतात, तर मग गावच्या ठिकाणी शेतामध्ये गेलो तर मग अशा अशा ऊसतोड्यांच्या पाल्यामध्ये मी जातो. मग त्यांच्या मुलांना काय गरजेचं आहे, माणसांना औषध पाण्याची काय गरज आहे, बरोबर. तर अशा पद्धतीने त्यांपर्यंत जायचं आणि त्यांना जे आपल्या यथाशक्तीने जे काही करता येईल, कारण सद्गुरू वामनराव पैंनी आम्हाला शिकवलेलं आहे की कर्म म्हणजे नुसती मदत करणे हेच नाही आहे, तर इतरांबद्दल चांगले विचार, शुभचिंतन, शुभ इच्छा, ह्या ज्या गोष्टी जर आपण करत गेलो ना, म्हणून त्यांची तुम्हाला प्रार्थनाही माहिती असेल, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर आणि रक्षण कर, आणि तुझे गोड ना मुखात असंच अखंड राहू दे. म्हणजे ही प्रार्थना जर तुम्ही बोलत राहिलात ना, सर्वांना, त्याच्यामध्ये आपण पण आलो, म्हणजे इतरांबद्दल नुसती प्रार्थना बोलल्याने पण आपल्या दिव्य बँकेमध्ये पुण्य जमा होत असतं. आणि म्हणून सद्गुरू वामनराव पैंच्या पूर्ण जीवन विद्या मिशन मध्ये जेवढे पण नामधारक आहेत ना, दिवसातून कमीत कमी 1000 वेळा प्रार्थना बोलतात. 1000 वेळा नामस्मरण तुम्ही विठ्ठल 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 कुठल्याही तुमच्या कुलदेवतेच्या नावानेही करू शकता, बरोबर आहे. किंवा आता जसं मी बसने प्रवास करतो मुंबईमध्ये, तर ड्रायव्हरच्या बाजूला माहिती आहे पहिले 3 सीट असतात दिव्यांगांसाठी. तर शक्यतो ऑपरेशन पासून माझा डोळ्याचा जरा इश्यू आहे, त्याच्यामुळे मी शक्यतो गर्दीचा प्रवास टाळण्यासाठी
त्या पहिल्या 3 सीटवरती बसतो. हम्म. त्याच्यामुळे आता उतरणारा व्यक्ती माझ्यासमोरूनच खाली उतरतो प्रत्येक स्टॉपला. मग त्यावेळी ते प्रत्येक व्यक्ती जेव्हा खाली उतरत असते तर त्या प्रत्येक व्यक्तीकडे बघून मी एकच बोलत असतो, देवा याचं भलं कर, याची स्वप्न पूर्ण कर, देवा याचा संसार सुखाचा हो. प्रत्येक व्यक्तीकडे हे व्हायब्रेशन ट्रान्सफॉर्म होतं. काय आणि याच्यात माझे 2 फायदे आहेत. एक तर मी त्या व्यक्तीसाठी चांगलं शुभचिंतन करतोय आणि माझी ते दिव्य बँकेमध्ये पुण्याची जमा होते. मग मला सांगा, जर 5वी पासूनच्या प्रत्येक विद्यार्थ्याला, पहिलीपासूनच्या विद्यार्थ्याला जर ह्या गोष्टी शिकवल्या गेल्या तर मला वाटत नाही की त्याच्या आयुष्यामध्ये किती जरी मोठं संकट आलं ना तर ते निभावल्याशिवाय राहणार नाही सद्गुरु कृपेने. आता पॉडकास्टच्या शेवटाला आलोय आपण. तर शेवटचे 2-3 प्रश्न घेऊया. एक म्हणजे तुम्ही करिअर काउन्सिलिंग पण करता, तर त्याची आजच्या काळामध्ये जेव्हा की इतकं वास्ट सगळं झालेलं आहे, सोशली आपण इतकं कनेक्ट झालेलो आहे, तर त्याची खरंच गरज भासते आजच्या विद्यार्थ्यांना. तर ती भासत असेल तर मग तो कन्फ्यूज का आहे? कारण जग आता ओपन झालेलं आहे, लोकांकडे बरीचशी माध्यमं आहेत, सोशल मीडियाचं ट्रेंड एक आलेला आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये करिअर काउन्सिलिंग याची गरज का पडते? बघा, खूप छान प्रश्न तुम्ही विचारला की आज आपण 21व्या शतकात आहोत आणि खरं सांगायचं झालं तर आज आपण सगळे 1900 काळातली पिढी आहोत. म्हणजे 1975चा मी बॉर्न आहे, बरोबर आहे. आज 21वं शतक आहे. मला चांगलं आठवतंय की मी क्लासेस चालवणारा व्यक्ती असून सुद्धा पण मी व्हॉट्सअप 1 वर्षानंतर वापरलं होतं. का? कारण आपण सोशल मीडियाला एवढं कनेक्ट नव्हतो. बरोबर. फेसबुक जास्त कनेक्टेड नव्हतो. पण आजची जी तरुण पिढी आहे किंवा आजची यंगस्टर्स आहेत, स्कूल सेक्शनची जी मुलं आहेत, इन्स्टा, फेसबुक, बरोबर आहे, असे असंख्य त्यांचे प्लॅटफॉर्म आहेत जे आपल्याला माहिती पण नाही. आणि त्याच्यामुळे झालंय काय की आजचा विद्यार्थी आहे 10वी-12वीचा, तो अवांतर जास्त माहिती आहे ना डोक्यामध्ये ह्या सगळ्या ऍप वापरून किंवा मीडिया वापरून, युट्यूब वापरून तो भरत चाललाय. आणि त्याच्यामुळे तो एका ठिकाणी स्टेबल होणं अवघड झालंय. आणि शेवटी आपल्या डोक्यातले विचार आहेत ना, आणि विचार हे अनस्टेबल असतात, ते असे स्थिर नसतात, ते सतत येत असतात. जसं असं मेडिकल सायन्स म्हणतं की दिवसाला 60,000 विचार येतात डोक्यामध्ये दिवसाला. आता त्यातले पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह त्याचं प्रमाण वेगळंच आहे. त्याच्यामुळे आजच्या मुलांचं कसं झालंय, 10वी झाली की त्याला कॉमर्सला जायचं, सायन्सला जायचं की आर्ट्सला जायचं, त्यात पण तो कन्फ्यूज. का? माझे मित्र जिकडे चालले तिकडे मी जाणार. कधी कधी आई वडिलांचा हट्ट, आम्ही डॉक्टर इंजिनियर झालो, तू सायन्स करायचं. त्याची कॅपॅसिटी आहे की नाही माहित. आणि कधी कधी मुलं हुशार आहेत, 90% पास होतात, पण आई वडिलांकडे फायनान्शियल प्रॉब्लेम, तो सायन्सला जाऊ शकतो पण घरी पैसा नाही. म्हणजे असे असंख्य आहेत ना आज प्रॉब्लेम आहेत. आणि आज त्याच्यामुळे काय झालं म्हणजे आजचा विद्यार्थी कन्फ्यूज आहे, त्यालाच कळत नाही मला करायचंय काय. म्हणून आम्ही करिअर काउन्सिलिंग करताना आम्ही स्वॉट अनालिसिस करतो. स्वॉट, SWOT. त्या विद्यार्थ्याची स्ट्रेंथ काय आहे, म्हणजे शक्तिस्थानं काय आहेत, त्याच्या बेस्ट क्वालिटी काय आहेत, ते आम्ही ऑन पेपर घेतो. W फॉर विकनेस. त्याची विकनेस काय आहे, तो कुठे कुठे कमी आहे, त्या कशा कमी त्याच्या भरून काढायच्या, त्या विकनेस स्ट्रेंथ मध्ये कसे कन्वर्ट करायचे. आणि मग O फॉर ऑपॉर्च्युनिटीज. तो कुठल्या क्षेत्रात नाव कमवू शकतो. जसं एखादा विद्यार्थी खूप डिसिप्लिन मध्ये आहे आणि त्याला स्पोर्ट्सची खूप आवड आहे, तो एखादा स्पोर्ट्स खूप चांगला खेळत असेल तर उद्या तो MPSCच्या UPSCच्या क्षेत्रामध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, रेल्वेमध्ये, आर्मीमध्ये, एअरफोर्समध्ये एक स्पोर्ट्समन म्हणून भरती होऊ शकतो. त्याची स्ट्रेंथ आहे. बरोबर आहे ना. म्हणजे आज MBA करताना पण मुलं कन्फ्युज आहे की मी HR करू, सेल्स करू, फायनान्स करू, कारण त्यांना त्यांची स्ट्रेंथ माहिती नाही. मग त्यावेळेला आम्ही करिअर काउन्सिलिंग करताना त्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या घरी जाऊन 1 to 1 करून पॅरेंट्स बरोबर काउन्सिलिंग करतो. तेव्हा आम्हाला कळतं की या फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, फायनान्शियल पोझिशन काय आहे, आणि त्या विद्यार्थ्याची स्ट्रेंथ काय आणि विकनेस काय. आणि म्हणून आज गुजराती मारवाडी जो समाज आहे तो या बाबतीत खूप अलर्ट आहे. ते आमच्यासारख्यांना बोलवतात, आमची जी काही फीज आहे ती देतात, पण एकदा मुलांनी ते चूज केलं ना की तो तिकडे शेवटपर्यंत टिकतो. आता आज बाहेर समाजामध्ये अवस्था काय, 11वी 12वी सायन्स, 13वीला परत कॉमर्स नाही तर आर्ट्स,
नाही तर काय, ग्रॅज्युएशन केलंय इंजिनिअरिंग मधून, आता नोकरी करतोय कुठे, सेल्समध्ये. मग ही जी तफावत झालेली आहे त्याचं कारण काय आहे, योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळालं नाही. आणि आजच्या पिढीचं काय झालेलं आहे, मार्ग असंख्य आहेत पण चांगला मार्गदर्शक नाही. आणि चांगला मार्गदर्शक तुम्हाला करिअर काउन्सिलरच्या रूपाने मिळू शकतो. आता शेवटचा प्रश्न, तुमचे क्लासेस जे आहेत ते कुठे आहेत, म्हणजे ब्रँचेस वगैरे आहेत का, आणि कितव्या स्टँडर्ड पासून ते शिकवायला सुरुवात करते, कुठपर्यंत, म्हणजे कोण कोण हे करू शकतं, आणि जर का कोणी बाहेरचा, मुंबईच्या बाहेरचा विद्यार्थी आला तर मग त्याच्यासाठी काही सोयी वगैरे आहे का? ऍक्च्युअली कसं आहे की आता बिफोर कोविड आमच्या 5-5 ब्रांचेस होत्या. विरारला आम्ही डिग्री कॉलेज पण स्टार्ट केलं होतं, पण कोविडमध्ये जगालाच मोठा धडा मिळाला. आणि त्यातून माझा आजार पण त्याच्या आधी 3 वर्षाचं. त्याच्यामुळे मग आम्ही फायनान्शियली जो आमचे जे खर्च होते, बर्डन्स होते, ते आम्ही कम्प्लिटली कमी केले. आणि फक्त बोरोली स्टेशन, बोरोली वेस्टला आम्ही तिथे सध्या आमची एक ब्रांच आम्ही स्टार्ट ठेवलेली आहे. तिथे 8 स्टँडर्ड पासून आम्ही ICSE असो, CBSE असो, स्टेट बोर्ड असो, ते 8, 9, 10 आम्ही कव्हर करतो. आणि कॉमर्स सेक्शन टिल MBA पर्यंत 11वी पासून, मग ते BAF, BMS वगैरे कॉमर्स सेक्शन आम्ही सगळं कम्प्लीट करतो त्याच्यामध्ये. आणि खास करून CET, म्हणजे CET जेवढ्या पण होतात, MBA होतात, लॉच्या होतात, बरोबर, जेवढ्या पण CET आहेत त्याची आमची स्पेशालिटी आहे. ओके. आणि म्हणून MPSC UPSC करणारे जे विद्यार्थी आहेत आणि CET करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये पण आम्ही एक बॅलन्स क्रिएट करतो. त्यांच्या स्ट्रेंथ चेकआउट करून त्यांनाही चांगलं करिअर देतो. कारण आज आम्हाला एक 25 वर्षामध्ये, जसे माझे सहकारी आहेत संजय मोरे सर, जे 98 मध्ये माझे सर होते जेव्हा मी ग्रॅज्युएट झालो होतो, जे आज आम्ही MPSC UPSC मध्ये काम करतोय, आशुतोष जाधव सर, अशी आमची खूप मोठी टीम आहे. जसं लँडमार्क एज्युकेशन मध्ये मिलिंद राणे, बरोबर, असे खूप कल्याण मुजुमुले म्हणून असे ट्रेनर आहोत, की जेणेकरून जिथे जिथे जी गरज आहे ना मुलांना, त्या एक म्हणतात ना, मॉलमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात, बरोबर, तसं मुलांना MPSC असो, UPSC असो, बरोबर, जी त्याला स्पिरिच्युअल सोल असो, बरोबर, अशा ज्या काही गोष्टी आहेत ज्या ज्या देता येतील तेही त्याच्या बजेटमध्ये, आणि हे काम करता करता 1000 गव्हर्नमेंट ऑफिसर कधी तयार झाले आम्हाला कळलेच नाही. आज मंत्रालयापासून प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आपले आज विद्यार्थी आहेत. मग ते म्हाडा असो, SRA असो, SBI असो, बँक ऑफ बरोडा असो, बरोबर आहे, 250 पेक्षा जास्त अपंग म्हणजे दिव्यांग विद्यार्थी आज आपण बँकिंग सेक्टरमध्ये भरती करण्याचं भाग्य आमच्या टीमला लाभलं. आणि म्हणूनच की यांच्या सगळ्यांच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा, पालकांच्या शुभेच्छा, त्याच्यामुळे आज एवढा बाउन्स बॅक आयुष्यामध्ये येऊन, म्हणून एक संकल्पना तुमच्यासारख्याच एक जवळच्या व्यक्तीने, मित्राने मला दिली की प्रशांत, तुमची जी स्टोरी आहे, जी डॉक्टर बोलल्याप्रमाणे न भूतो ना भविष्यती झालेली आहे जगभरासाठी, आणि तुम्ही तेव्हा स्वतः शोधत होता की एक माणूस दाखवा ज्याची कवटी खोलली आणि तो चांगला झालाय, आणि डॉक्टर म्हणतो ती व्यक्ती तूच आहेस. म्हणून आज क्रिटिकल स्टेजमध्ये जे पेशंट्स येतात तेव्हा त्यांना मला काउन्सिलिंगला बोलवलं जातं तिकडे, आणि त्याचं मी भाग्य समजतो की दवा के पहले दुआ काम करती है और दुआ के पहले होप काम करते. तुम्हाला होप पाहिजेत ना मी चांगला होणार. काय, माझा एक मित्र आनंद देसाई, जेव्हा माझे ऑपरेशन केलं होतं ना, तेव्हा आनंद देसाई बोलला होता की अरे माझी एक मैत्रीण आर्किटेक्ट आहे, ती ऍक्टिव्हावरून पडली, तिला पण सेम तुझ्यासारखं खोलून ठेवलं, आता ती लवासा प्रोजेक्टची लोणावळ्याला चीफ आर्किटेक्ट आहे. तिला भेटलो नाही, पण तेवढ्या एका होपमुळे तो आनंद देसाई, बरोबर, सतीश पवार आणि दीपक रेज आहेत आणि प्रवीण सोनकांबळे, हे माझे 4 मित्र असे आहेत ज्यांनी माझ्या आजारपणामध्ये मला जो काही सपोर्ट केला ना, कळलं ना, की तो काबिले तारीफ आहे. की औषधं वेळच्या वेळी आणून देणं, बाजार हाट देणं, मुलीच्या शिक्षणासाठी मदत, म्हणजे बघा, तुम्ही एका हाताने द्याल ना तर दुसऱ्या हाताने ते मिळायला लागतं तुम्हाला. आणि म्हणूनच मी ठरवलंय की आज तुम्ही जर आपला एक म्हणतात दुग्ध योग आला की आज आपण एकमेकांशी सुसंवाद साधतोय आणि आज असंख्य लोकांना आपण मार्ग ओपन करून देतोय. आपण आपला अमूल्य वेळ इथे दिलात, तर प्रेक्षकांना पण आता कळलं असेल की प्रशांत सरांचा जो काही प्रवास आहे, विद्यार्थी घडवण्यापासून त्यांच्या मेडिकल प्रॉब्लेम जे आयुष्यात आलं तिथून
सेटबॅक बसल्यानंतर पुन्हा सामाजिक कार्यामध्ये विना फाउंडेशनच्या माध्यमातून जे काही ते करतायत, हे सगळं जे काही ते करतायत ते जर का तुम्हाला काय म्हणतात त्याच्यातून जर का तुम्हाला प्रेरणा मिळत असेल, तर खरंच खूप छान आहे. आम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा त्यांना कसं संपर्क करता येईल ते डिस्क्रिप्शनमध्ये देऊच. त्याच्यामध्ये तुम्हाला जर का विना फाउंडेशनला जर का काही मदत करायची असेल, तर ती त्यांनी सांगितलेलीच आहे. त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुमच्या आजूबाजूला जर का कोणी असे विद्यार्थी आहेत ज्यांना प्रशांत सरांसारखे सर नव्हे तर गुरु हवे असतील, तर त्यांनाही तुम्ही त्यांना यांचा रेफरन्स देऊ शकता. तर धन्यवाद प्रशांत सर. छान प्रवास आहे. वेळेची मर्यादा आहे, पण जेवढं आपण कव्हर करू शकलो तेवढं करू शकलोय. तर धन्यवाद आपण आल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद.